या अवस्थेमध्ये आपल्याला पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्या डाळिंब बागेला कुठले खतं द्यायचे किंवा कुठली स्लरी आपल्याला या अवस्थेमध्ये द्यायची, तर पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या डाळिंब बागेला ड्रिपच्या माध्यमातून SK बायोबेस कंपनीचं जे काही SKB पीक आरोग्य किट येतं, जे काही जीवाणूंचं किट आहे, तर ते किट आपल्याला एका एकरासाठी 1 किट हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचं आहे. ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्याच्या 1 महिना आधी म्हणजे 30 दिवसांआधी आपल्याला हे SK बायोबेस कंपनीचं SKB पीक आरोग्य किट आहे, तर ते किट आपल्याला एका एकरासाठी 1 किट आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचं आहे. समजा जर मी माझी ही डाळिंब बागेचं पाणी हे 15 डिसेंबरला बंद करणार आहे, माझी बाग ही 15 डिसेंबरला तानावरती सोडणार आहे, तर 15 नोव्हेंबरला मी माझ्या डाळिंब बागेला SKB पीक आरोग्य किट जे SK बायोबेसचं आहे, तर ते किट माझ्या बागेला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. याच्यातून सगळे न्यूट्रिशन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मायक्रोरायझा याच्यामध्ये आहे, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहे. जो काही आपण बेसल डोस लावलेला असेल तर त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी, खत अजून चांगलं कुजवण्यासाठी, त्याच्यातून न्यूट्रिशन प्रॉपर उपलब्ध करून देण्यासाठी हे SKB पीक आरोग्य किट त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी करणार आहे. तर त्यामुळे आपल्याला आता ड्रिपच्या माध्यमातून SK बायोबेस कंपनीचं SKB पीक आरोग्य किट हे एका एकरासाठी 1 किट हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर हे किट सोडल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला अनार संपदा स्लरी ही त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून द्यायची आहे. जे डाळिंब उत्पादक शेतकरी नवीन असतील, पहिल्यांदा लाईव्हला जॉईन झालेले असेल किंवा ज्यांना अनार संपदा स्लरी माहिती नसेल, नवीन असेल, अनार संपदा स्लरी म्हणजे काय, कशी बनवायची, त्याचे फायदे काय काय आहेत, काय काय त्या स्लरीसाठी आपल्याला वापरायचे, याच्या माहितीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या ॲग्रोकिसानच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. 13 मिनिटांचा व्हिडिओ आपल्या ॲग्रोकिसानच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर त्या व्हिडिओ बघून आपण आपल्या बागेसाठी अनार संपदा स्लरी त्या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे. जर आपली डाळिंब बाग ही तंदुरुस्त ठेवायची असेल, आपली जमीन चांगली ठेवायची असेल, जीवाणूंची संख्या वाढवायची असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंब बाग जर तेलकट डागापासून मुक्त ठेवायची असेल, तर आपल्याला आपल्या डाळिंब बागेसाठी अनार संपदा स्लरी ही बनवायचीच आहे, जसं मी मागच्या लाईव्हमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे जर आपण डाळिंब शेती करत असाल तर अनार संपदा स्लरी ही आपल्याला बनवायचीच आहे.